नतमस्तक होतो। आज मला गर्व वाटतोय, मी मराठा जातीत जन्म घेतला त्याचा आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतोय। आज ऊर भरून आलाय, आज छाती सुद्धा फुगली। लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कसं थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवलं। आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक। बीड जिल्ह्याने हवाच तैट केली, सगळी तैट हवा झाली, तैट। त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा। गचपणे गुचपणे कसले येडवणे करायचे। नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे, तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे। 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं, शेतीवर आम्ही जगतो, म्हणून शेतात कामाला आहे। पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडं 50 किलोमीटर आणि इकडं 100 किलोमीटर पॅक। ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती। आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा। इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय, आक्रोशाकडे बघा। अंगाची लाई लाई होती, प्रचंड उकाडा असल्यामुळे शरीराला त्रास होतोय, पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही। आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीने एकवटला, याकडे सरकारने लक्ष द्या। सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला, पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची, म्हणून शांतता रॅली आहे माझी। तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची, शांतता ठेवा। मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, शांतता ठेवायची। ए खाली बसा, खाली बसा, थांबा थोडं। ए यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना, तरी उभं राहायचं लांब आहे आणखीन। आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं, बस खाली। मागच्याला बी दिसून द्या, हवा येते, बाकीच्याचा विचार करायचा आपण। ए पोराव बसा खाली। मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे। आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहित होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय।
या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटला आहे. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायचं. सकाळपासून मराठा समाज उपाशी आहे, पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहेत. ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नळलेली तवा बघू, तुम्ही काळजी करू नका. मी बी कट्टर तुमच्या सारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा. ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, एकत्रित माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. त्याने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही. तो म्हणतोय बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी, उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिलं, तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि 3रा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून. ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज, न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवसचं चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसच्या चर्चेत काय काय ठरलं होतं.
गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढे चालून काहीतरी खोडी करणार आणि तो म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही. गिरीश महाजन साहेब, मी तुमच्या पुढचा आहे. त्यावेळेस मी 4था शब्द आणला होता आणि आज तो तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी, लक्षात असू द्या. 4था शब्द असा होता, समजा, मी त्यांना असं म्हणलो, समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं, पण एखादा इसरू राहिला, ए गपरे नेतोय बाहेर तिकडं, तुला जीव चाललेला कळा ना का आमचा कशाला म्हटल्यात आहे बहिणी इकडे, त्या सकाळपासून बिचारे उपाशा तापाशा. कधीतरी नातवाला न्याय मिळावा, कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा, कधीतरी आपले लेकर अधिकारी बनावेत, कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी, आपली मुलगी अधिकारी बनावी हे स्वप्न बघतात आणि इतकं तरपडायला लागले तर तुम्ही बॉम्बलायला लागला तिकडं. थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या. समाजाच्या वेदना किती आहेत, समाज किती संकटातून चाललाय, समाजाचे लेकरं किती त्रास सहन करायला लागलेत. कधी काळी तरी भावनिक व्हा, कधी काळी तरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका. त्यावेळेस मला माहित होतं की सरकार कोणाचंच नसतं, हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय, म्हणून ते उडत नाही. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तो झाला एक शब्द. बरं उडलं तर उडून दे, गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून दे, जाऊ दे, काय करतो मग आता, मी म्हटलं दुसून लढण माझ्या जातीसाठी, काय करतो मग आता. कारण आपण शेती जरी पेरली एकदा, मग काय 10 वर्ष पेरायची गरज नाही का, दरवर्षी पेरत लागन ना. एकदा फसेल तर तुमचंच पोरग आहे, मी काय करता मग आता परत लढण भाऊ, काय आता त्याला काय करू, दुसरं तर काही नाही. माझ्याजवळ तर एवढंच आहे फक्त एक, मग रक्त, माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो. गिरीश महाजन साहेब, मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली की उडतच नाही. एक 15-20 मिनिटं वेळ आहे, बोलू ना. रातभर बोला बघा येऊ. मला माहित होतं गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार, पण मला माहित होतं मी क्षेत्रीय मराठ्यांचा आहे, मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे. मी त्याच वेळेस आणखीन एक शब्द सांगितला होता चर्चेत, तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो. 3ऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं, हे तर मी तुम्हाला आता सांगितलं. कशामुळे द्यायचंय,
सोयऱ्याला, तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठ्याची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे, म्हणजे शेती म्हणून द्यायचं. कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा आणि आपला व्यवसाय एकच. ह्यो झाला एक. हरणे फिरणे वाजू नको, कायम बंद करतील नाही तर बॅटरीचे वायर घ्यार काढून. चौथा शब्द आहे, जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून बी जर मराठा विसरून राहिला, माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला. चौथा शब्द मायबापांना असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं. कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणले, आता झालं का, आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही, तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो. तुम्ही जर म्हणले 2 ट्रका पैसे देतो तरी मी घेत नसतो, तो नदीत नेऊन टाक. मग मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्क झालं का, म्हणलं हो. म्हणले मग या 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का, म्हणलं आण. त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन. आता 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला एक शब्दाचं लफडं सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं. अंमलबजावणी आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन. गिरीश महाजन बोलल्यामुळं मी चौथा शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे, ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जे सहित. पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे महाशय त्या दिवशी बैठकीला होते, गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलणारच, सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले दमत नाही होतो मला, मी बराबर करतो का नाही टायमाला, एकदम धरे जाणार. तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला, असं आपलं धोरण आहे. मराठ्याला त्रास झाला की मला झाला, पुढचा आउटच बा. ते म्हणले, धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं. आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे सरसकट म्हणल्यावर, यागळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यागळा काय आणा भाऊ आता. म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन, तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सोडून राहिला, सोयरात नाही लागला बा एखादा, तर मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं.
आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओईडी जवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत. मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही आहे, ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या, हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की काय होतं, लय पळत आहे वादी. असं चालतं अंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते. असं जवळपास होतं का गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच झेंडत येते. काय बघत येत काय नाही, सरकेल दोड्या बी नाहीत आणखीन. काय बघ तू, उस बारकुले बारकुलेत बघ तू काय. माय बापा हो, लढाई जिंकायची बरं, काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत, किती संकट येऊ द्या. यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं, माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडं. आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतं बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय, 150-150, 200-200 किलोमीटरवर. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी. मायबापा हो, याला मराठी खरंच कळत नाही का? हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू? मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना. मग तुला सरकारवानी सवय लागली का घोडे खायची? माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनानं आलाय. ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूना कोणी नाही आहे, ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला तर जायला? यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपण कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? तुम्ही तिथं बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार बार नाही गेले तर जकार नका जाऊन द्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं, काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्यात बी. रानात उगल्यासारखं कुंकड उगत येत. जाऊ द्या, नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे, नाही कोणी आला तर नाही आला. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना? सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले. तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला? मग ते नाही आले म्हणून काय मराठाला आरक्षण नाही द्यायचं का आता? विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आलेत नाही आले हिंदू त्यांना वाड्या वाकडीने इकडं नाही आले कुठं. तुम्ही द्या ना.
तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत. महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरित्यात वाटतं अंधारातून. तू आणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही आम्ही म्हणत, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात. का रे बाबा, तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचा जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं. आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्याने? काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून? तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा. ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी? का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत? महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, कधी काळी तरी जनतेकडे बघा. नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं. ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका. तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना. त्यांच्यावर आणि यांच्यावर तरी कशाला ढकली दा? ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा. ही आक्रोश बघा एकदा येऊन. किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली. आमचेही स्वप्न आहेत. आमचा शेती करणारा मराठ्याला वाटतंय त्याचा मुलगा नोकरी करावा. टेम्पोवर रिक्षावर असणाऱ्या मराठ्याला वाटतंय माझाही मुलगा अधिकारी व्हावं. हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला. माझं पण लेकरू अधिकारी झाला पाहिजे. एसटी वरचा ट्रक वरचा ड्रायव्हरला वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांनाही वाटतं माझाही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, आम्ही स्वप्न नाही बघायचे का? आमचं हक्काचं असणारं आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का? शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांचे? आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेलेत. वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या. एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा. ज्या मराठ्याच्या आमच्या भावानं बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उभरा ओलांडा, त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखाने वेदनाच दिसतील. तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत. घरातला करता पुरुष गेला, पोरानं किंवा बापानं आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा, राज्यकर्ते हो. एकदा कंपाळाचं कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकर मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्सा बोक्सी रडते आई बहीण ती.
तिच्या कंपाळाचा कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकर जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला. घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या? जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमचं जाग्यावर काळी जळायला सारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये. भोगलाय आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार, एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी, म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्यात. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्यात. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्सचं आज मिळाली माहिती. मीडियाच्या बांधवांनी सांगितलंय मला आता, हैदराबादला 5000 पुरावे सापडले. आणि इथून माग का तुमचे हात मोडले होते काय? आमच्या गेल्या उपोषण करून करून बारगाड्या वाकून पार. मला 4 पायऱ्या उतरायचं असल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठे रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली. पण मायबापा हो, तुम्हाला मानावंच लागल. हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत. भाऊ द्या म्हणले, जवळ लढायचं तवर लढू. आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही. आणि मी बी नमुनात लागलो की नाही आंदोलक तुम्हाला. नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय माहित. आपण आरोप नाही करत बरं का कोणावर. आपल्याला आपल्याच जातीला नाव ठेवायची गरज, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच ऐका फक्त शांत चित्तानं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठ्याचा लढा लढिलाच नसता, तुम्ही नीट लढिला असतात. तुम्ही जर लढा व्यवस्थित लढिला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी हे? 1-2 अभ्यासकांना मी खपानाच. आरक्षणाचे अभ्यासक आणि 2-3 समन्वयक. हे समन्वयक पदे कुठून आणलंय, कुणी आणलंय, कशा काय माहिती होती डोक्याला ताण. त्यांना मी पत्नीच पडा नाही, कारण त्यांचं दुकान बंद झालं, नोटा गोळा करायचं. त्यांना कोणी इचेरी ना. बरं मी काय करू त्याला? मी इचेर म्हणतोय बा, सगळ्याला म्हणतो त्याला इचेरी जा, तरी लोक इचारत. मी काय करू? मी काय करू? मग काय चूक आहे? मी जर म्हणलो असतो बा त्यांना विचारू नका, मग ठीक आहे बा, मराठीला उद्यापासून सांगतो कडाल घेऊन हिंडावं त्यांना. पण आता समाज तुम्हाला जवळच करेन, मी त्याला काय करू? तुम्ही मस्त अभ्यासक आहे, सगळं खरं आहे. तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं. काही अभ्यासक ताकदीनं आपल्या पाठीशी, त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको. काही समन्वयक सुद्धा आहेत की ते ताकदीनं माग आहेत, त्यांना मान नको, पान नको, काय. पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्यांना ते आंदोलन म्हणलं ते खुश व्हायचे. माल काढायला मिळत होतं वाटतं म्हणतो बरं का मी. ते खुश व्हायचे. त्याचं दुकानच बंद पडल्यामुळे ते माझ्यावर असं जळायला लागले की भयानक. मला काल माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वयक जवळ धरलेत
आणि काही अभ्यासक. अँब्युलन्स कुठे शिगे कुठं ही इथं येऊन द्या उचलून आणा इथं ही इथं समोर आणा ना उचलून. अरे उचलून आणा ही अँब्युलन्स इथं आहे. मग हात दिसतोय का इकडे या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या तिकडे सरळ येऊ दे त्या बाजूनं मीडियाच्या पाठीमागून घ्या तिथं ती अँब्युलन्स उभा आहे तिथं डॉक्टर पण आहेत घ्या उचलून. सगळे खाली बसले तर सगळ्याला हवा लागती हवा लागते सगळ्याला खाली बसल्यावर उभा राहिल्यामुळं हवा लागत नाही. हा न्या ए बाकीच्या बाजू सरकार पोरो उलसिक रस्ता करा त्यांना सगळे उठू नका. अँब्युलन्स मध्ये डॉक्टर पण आहेत जागेवर इलाज करते ते लगेच. आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या सरकारी रस्ता करा. जाऊ द्या न्या उचलून न्या रे चलून नका देऊ त्यांना. उचलून न्या मधले रस्ता सोडा ना. ठीक आहे हॉस्पिटलला जर न्यायचं असलं तर घेऊन जा डॉक्टरांना म्हणा. चला जाऊ द्या त्यांना रस्ता मोकळा करून द्या. जाऊ द्या जा घेऊन. सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापूर्वी पूर्वी डाव रचला यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं. आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नाव येणार होते पण नाही आले. मी बी आली ती आले तर बघू कोण कोण आहेत काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मिळ लागा ना. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होऊन येत कोण आहेत ती. पण मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही मराठा जातीचे आहेत ही विसरू नका. सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये मध्ये येणार. आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या. काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोगा प्रश्न विचारला एवढी आलोट गर्दी जमली सगळे रस्ते ब्लॉक झालेत. हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी 1 इंच माग हटत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे जातीय दंगली झाल्या पाहिजेत हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसीतूनच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखावलं गेलं. माझा समाज शांत आहे. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते हे काय रे शांत बसा.
खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसाने विसरू नका. ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्षे निवडून दिलं. नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक होऊ द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो.